Hello everyone, good morning all. Today we are going to discuss an important chapter, magnetic effect of electric current. CET point of view, this is a very important chapter. 11th मध्ये आपण हा चॅप्टर स्टडी केलेला आहे प्लस 12th मध्ये हा चॅप्टर इन्क्लूड केला होता. सीईटीच्या सिलेबस मध्ये 11 प्लस 12 टोटल सिलेबस हा सीईटी सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळं या चॅप्टर वरती कंपल्सरी 2 क्वेश्चन्स विचारले जातात. मग त्यामध्ये 11 सिलेबस वरती 1 क्वेश्चन आणि 12च्या सिलेबस वरती 1 क्वेश्चन असे 2 क्वेश्चन कंपल्सरी आहेत. सिंपल चॅप्टर आहे. फक्त या चॅप्टर मध्ये तुम्हाला थोडे एक्स्ट्राचे फॉर्म्युले तुम्हाला इथं व्यवस्थित प्रिपेअर करावे लागतील, पाठ करावे लागतील. वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. जर ते सगळे फॉर्म्युले त्या सगळ्या कंडिशन तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केल्या तर इझिली या टॉपिक वरती विचारलेले क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. ओके, ह्या चॅप्टर मध्ये आपण काय स्टडी करणार होतो? दिस इज द सिनॉप्सिस ऑफ दिस चॅप्टर. आता हा एक एक पॉइंट आहे, डिस्कस करण्याची गरज नाही. तुम्हाला पॉइंट्स माहित आहेत, आपण एक एक पॉइंट यातलाच डिस्कस करणार आहोत. ओके, हा एवढा सिलेबस आहे जो आपल्याला सीईटी मध्ये इन्क्लूड केलेला आहे. 11 प्लस 12 सिलेबस मी इथे एकत्र दिलेला आहे. दिस चॅप्टर स्टार्ट विथ ओरस्टेड एक्सपेरिमेंट. According to Oersted experiment, every current carrying conductor produces a magnetic field in the surrounding space. म्हणजे कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर हा त्याच्या सराउंडिंग स्पेस मध्ये मॅग्नेटिक फील्ड काय करतो? इंड्यूस करतो, म्हणजे तयार करतो. मग ती तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड कशी असते, त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, त्यासाठी आपण एक रूल बघितला होता, विच इज ए राईट हँड थंब रूल किंवा त्याला कर्ल फिंगर रूल म्हणतो आपण. कसा यूज करायचा? आपण राईट हँड यूज करतो, कर्ल फिंगर्स आणि थंब. आणि इमॅजिन करा की तुम्ही या राईट हँड मध्ये एक कंडक्टर हेल्ड केलेला आहे, पकडलेला आहे. आता कंडक्टर मध्ये मधून जो पास होणारा करंट आहे, दॅट करंट शोज द थंब शोज द डायरेक्शन ऑफ दॅट करंट पासिंग थ्रू दॅट कंडक्टर. देन द कर्ल फिंगर, या कर्ली फिंगर जे असतात, दिस कर्ल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड. लक्षात येते कसा यूज करायचा? या टाइप मध्ये आपण हा राईट हँड थंब रूल यूज करतो. आणि याच्या बरोबर अपोजिट, इफ अवर कंडक्टर इज सर्क्युलर कॉइल, म्हणजे प्रत्येक वेळी स्ट्रेट कंडक्टर असेल असं नाही. इफ अवर कंडक्टर इज ए सर्क्युलर कॉइल आणि त्यातून करंट पास होत असेल तर काय करायचं? तर सर्क्युलर कॉइल मधून करंट पास केला तर ती सर्क्युलर कॉइलही मॅग्नेटिक फील्ड तयार करते. त्या इंड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन घ्यायची असेल तरी असाच रूल यूज करायचा, फक्त अपोजिट घ्यायचं. नाव वी यूज दिस कर्ल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट. आता ह्या कर्ल फिंगर ज्या आहेत त्या करंटची डायरेक्शन दाखवतात. देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा उलट केलंय, कधी सर्क्युलर कॉइल आणि स्ट्रेट वायरला थंब शोज द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड. हा रूल अप्लाय करता येणं खूप गरजेचं आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सांगण्यासाठी. आणि मग ही इंड्यूस झालेली, ही तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड असते हे आपल्याला बायो-सवर्ट लॉ मध्ये कळतं. ओके, सो इन बायो-सवर्ट लॉ, सपोज दिस इज ए कंडक्टर विच कॅरीज करंट आय अँड दिस इज ए पॉइंट पी. या पी पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड असते आणि कशी कॅल्क्युलेट करायची हे आपल्याला बायोट-सवर्ट लॉ मधून कळतं. कसा फाइंड? लॉ मध्ये काय स्टेटमेंट होतं? तर सपोज आपण या वायरचा एक स्मॉल इलेमेंट कन्सिडर केला, या वायरचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला ज्यातून आय एवढा करंट पास होतोय आणि ज्या स्मॉल इलेमेंटची लेंथ आहे डीएल. ओके, हा लेंथ वेक्टर झाला डीएल. या लेंथ वेक्टर पासून ह्या पी पॉइंटचं जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स विल बी आर. हा झाला डिस्टन्स वेक्टर. आणि मग या डीएल बार आणि आर बार यांच्यामध्ये असलेला अँगल जो आहे तो काय आहे? थिटा आहे. सपोज या पी पॉइंटला, आता इकडे असेल किंवा इथं पॉइंट असेल, सेम कंडिशन आपण इथं यूज करतोय. पी पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे वायरमुळं ती कशी असणार आहे? इनवर्ड डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची आपण क्रॉसनं रिप्रेझेंट करतो. आणि जर पी डॅश पॉइंट कन्सिडर केला तर मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड असणार. माहिती, इकडून लाईन्स एंटर होतील, इकडून लाईन्स आउटवर्ड असतील. ओके, या दोन्ही कंडिशन सेम घेतलेत आपण. मग ह्या पी पॉइंटला असलेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे, सपोज या पी पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे या डीएल इलेमेंटमुळे, या स्मॉल वायरमुळे ती मॅग्नेटिक फील्ड डीबी असेल तर दॅट मॅग्नेटिक फील्ड विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दॅट इलेमेंट. या इलेमेंट मधून पास होणाऱ्या करंटला इथं असलेली ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ज्याला आपण डीबी सिम्बॉल यूज केले, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस स्मॉल इलेमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दॅट इलेमेंट. Also this magnetic field is directly proportional to the length of element dl, ज्याला आपण सिम्बॉल यूज केले. This magnetic field is also directly proportional to the sign of the angle between dl bar and r bar. इथं हे डिस्टन्स आणि लेंथ वेक्टर यांच्यामध्ये असलेला हा काय आहे? अँगल आहे. अँड दिस मॅग्नेटिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट पी फ्रॉम एलिमेंट. याच्यापासून असलेलं पॉइंटच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला ही मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली. आणि मग आपण हे कंबाईन मध्ये यूज केलं तर मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी डीबी
ड्यू टू दिस करंट कॅरिंग स्मॉल एलिमेंट डीएल, कम्प्लीट वायर नाही म्हटलं आपण, स्मॉल एलिमेंट डीएल is directly proportional to the current passing through that element, length of that element, sine of the angle theta and inversely proportional to the square of distance. हा लॉ होता आणि मग याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन नाहीत विचारणार तुम्हाला, बायट सोर्ट लॉजी याचा यूज करून आपण फॉर्म्युलेज डिराईव्ह केले होते काही, ज्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला एक्झामला क्वेश्चन येतात. मग इम्पॉर्टंट पार्ट फक्त मी इथे डिस्कस करतोय. सो आता यात जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करणार आपण, म्यू नॉट अपॉन 4 पाय, जसं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट हा कॉन्स्टंट यूज करतो आपण, तसंच इथं कॉन्स्टंट आहे म्यू नॉट अपॉन 4 पाय. द व्हॅल्यू ऑफ दिस कॉन्स्टंट इज 10 raised to minus 7 and here mu naught stands for permeability of फ्री स्पेस, व्हॅक्युम और एअर असं म्हणतो आपण याला. कॉन्स्टंटची व्हॅल्यू लक्षात ठेवा 10 raised to minus 7 असते, त्यामुळे म्यू नॉट ची व्हॅल्यू आपण 4 पाय इंटू 10 raised to minus 7 एवढी यूज करतो, फक्त लक्षात ठेवा. आता या लॉचा यूज करून आपण फाइंड आउट करणार आहोत मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क. मी सर्क्युलर कॉइल नाही म्हटलं, आर्क, एक सिंपल आर्क असेल सपोज, हा एक सर्क्युलर आर्क आहे. ओके, सर्क्युलर आर्क आहे म्हणजे याचा एक इमॅजिनरी सेंटर असतो. सपोज हा याचा इथं काय आहे, इमॅजिनरी सेंटर आहे आणि या सर्क्युलर आर्कनं ह्या सेंटर सोबत सबटेंड केलेला जो अँगल आहे तो किती आहे, फाय. ह्या सर्क्युलर आर्क मधून करंट पास होतोय आय. आता आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू ओर्स्टेड एक्सपेरिमेंट, इफ करंट पासेस थ्रू कंडक्टर देन इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड इन सराउंडिंग स्पेस. ह्या सर्क्युलर आर्कची रेडियस आर कन्सिडर केली आपण. मग इथं सेंटरला, ह्या सर्क्युलर आर्कच्या सेंटरला असलेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे, कुठं म्हणतोय मी, सेंटरला, या सर्क्युलर आर्कमुळे जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल ती मॅग्नेटिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल आपल्याला, तर यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो. द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ दिस करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क विल बी बी इक्वल टू म्यू नॉट आय. म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, आय करंट पासिंग थ्रू दिस आर्क अपॉन फाय, किंवा साधी म्हणा म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आर. आर इज व्हॉट, रेडियस ऑफ दिस सर्क्युलर आर्क इंटू फाय. फाय इज द अँगल सबटेंडेड बाय दिस आर्क टू दी सेंटर. लक्षात आलं. मग ही सर्क्युलर आर्क हा सेमी सर्कल असेल, कम्प्लीट सर्कल असेल, 1/4 पार्ट असेल, 3/4 पार्ट असेल, डिफरंट कंडिशनला बघा. जर सेमी सर्कल असतं तर हा फाय अँगल किती झाला असता, इट विल बी पाय. आणि मग फाय ची व्हॅल्यू जर पाय असेल म्हणजे 180 असेल तर हे पाय कॅन्सल होऊन म्यू नॉट अपॉन 4 आर असा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे तुम्ही सर्क्युलर कॉइलचा कितीही पार्ट दिला असेल तर ह्या फॉर्म्युल्याला तुम्ही यूज करू शकताय. ओके, डिफरंट कंडिशन्सना. आता कंडिशन्स कशा असतील, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ सर्क्युलर लूप घ्यायचे असेल तर हा सर्क्युलर कम्प्लीट लूप आहे आता. आणि मग कम्प्लीट लूप असेल तर या फॉर्म्युलाचा विचार करा. कम्प्लीट लूप असता तर हा फाय किती झाला असता, 2 पाय. मग पाय पाय कॅन्सल, इथं 2 पाय 2 आणि हे 4, त्यामुळे ह्या 4चं 2 होईल. फॉर्म्युला विल बी म्यू नॉट आय अपॉन 2 आर. तोच फॉर्म्युला आपण इथे घेणार आहे. सपोज रेडियस ए असेल, या कॉइल मधून करंट पास होतोय आय, तर ह्या कॉइलच्या सेंटरला जी काही मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती मॅग्नेटिक फील्ड बायोट सवर्ट लॉचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतोय. हे प्रूफ आहे, याची गरज नाही. फायनल व्हॅल्यू लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल, कम्प्लीट सर्कल असेल तर म्यू नॉट आय अपॉन 2a अशी यूज करतो. अँड इफ देर आर n नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस कॉइल, या कॉइलचे जर n नंबर ऑफ टर्न्स असतील तर या फॉर्म्युला इंटू फक्त n घेतो आपण, म्हणजे म्यू नॉट n आय अपॉन 2a, वेअर a इज द रेडियस ऑफ दिस कॉइल. लक्षात येते. आणि मग असाच फॉर्म्युला जर विचारला, सपोज ही सर्क्युलर कॉइल आहे आपली, दिस इज द सेंटर अँड the coil has radius a, then the magnetic field at a point on the axis of circular coil at a distance x from the center will be obtained by using this geometry. हे थेरी मध्ये आपण व्यवस्थित प्रिपेअर केलेलं आहे. डायग्राम फक्त समजून घ्या कशी आहे. कंडिशन बघा, एक सर्क्युलर कॉइल आहे, करंट किती पास होतोय कॉइल मधून, आय. आणि मग या कॉइल मधून पास होणाऱ्या करंट मुळे जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल ती सेंटरला नाही, कुठं फाइंड आउट करायचे, या पी पॉइंटला, जो पॉइंट ह्या कॉइलच्या ऍक्सिस वरती आहे. अँड दिस पॉइंट पी इज ऍट ए डिस्टन्स एक्स फ्रॉम दी सेंटर ऑफ दिस कॉइल. या कॉइलची रेडियस ए आहे आणि डिस्टन्स त्या पॉइंटच्या ऍक्सिस वरती सेंटर पासून किती आहे, एक्स असेल. तर इथं या पी पॉइंटला अलॉंग द ऍक्सिस जो कंपोनंट असतो, मॅग्नेटिक फील्ड असते, दॅट मॅग्नेटिक फील्ड विल बी बी इक्वल टू म्यू नॉट आय ए स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. फॉर्म्युले पाठच करावे लागणार आहे तुम्हाला. मिनिंग लक्षात येते. म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, परमॅबिलिटी व्हॅल्यू आहे, आय इज द करंट पासिंग थ्रू दिस कॉइल, ए इज द रेडियस ऑफ कॉइल, a and x will be the distance of point from the center of
कॉईल या व्हॅल्यूज माहित असतील तर तुम्ही या पी पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड ह्या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकताय. लक्षात आलं? हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. देन लेट्स सी हाऊ द मॅग्नेटिक फील्ड ऍट ए पॉइंट ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर कॅल्क्युलेटेड. कशी कॅल्क्युलेट करणार? सपोज एक इन्फायनाइट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर आपण कन्सिडर केलाय विच कॅरीज करंट आय. देन I consider a point P which is at a distance R from this small element dl bar. आणि मग इथं आपण जर कन्सिडर केल्या आपल्या नेहमीच्या टर्म ह्या P पॉइंटचं वायर पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स सपोज A आहे. ओके, हे प्रूफ आहे याचं. ऍक्च्युली हे प्रूफची गरज नाही, आपण डायरेक्ट फॉर्म्युलाकडे जातो मी. सपोज ह्या वायरनं ओके ही आपली स्ट्रेट वायर आहे. आपल्याला फाइंड आउट करायचंय पी पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड कुणामुळं? ह्या कम्प्लीट वायरमुळं. मग ह्या वायरचे जे 2 एंड्स आहेत त्या एंड्सनी ह्या पी पॉइंट सोबत सबटेंड केलेले जे 2 अँगल्स आहेत ते φ1 आणि कोणता आहे? φ2 अँगल आहे. ही प्रूफची डायग्राम असल्यामुळे थोड्या काही एक्स्ट्राच्या टर्म्स इथे दिलेल्या आहेत मी. सो φ1 φ2 हा अप्पर अँगल असेल, φ1 हा लोअर अँगल असेल इथं. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स पासून इकडचा आणि इकडचा अँगल वायरनं सबटेंड केलेला या पी पॉइंट सोबत. ओके, आता इथं अशा टाइपच्या वायरनं या पी पॉइंटला केलेली मॅग्नेटिक फील्ड जी असते बी, ही मॅग्नेटिक फील्ड विल बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 ए. ही एक वेगळी टर्म आहे असं कन्सिडर करा. अँड इन टू साइन φ1 प्लस साइन φ2. म्यू नॉट आय अपॉन 4 ए. ए इज व्हॉट? I is the current and A is the distance of that point, perpendicular distance of point P from the wire. हे डिस्टन्स लक्षात ठेवा. एवढा हे डायग्राम मधलं बाकी काही यूज करायचं नाही आपल्याला. ए डिस्टन्स फक्त यूज करायचंय. आणि मग म्यू नॉट आय अपॉन 4 इंटू साइन φ1 प्लस साइन φ2. व्हॉट इज φ1? φ1 म्हणजे इथं या एंड वायरच्या पी पॉइंट सोबत सबटेंड केलेला अँगल आणि φ1 हा सॉरी या एंडनं सबटेंड केलेला अँगल φ1 आणि अप्पर एंडनं सबटेंड केलेला अँगल φ2. हे 2 अँगल्स घेणार आहे आपण. आणि मग या अँगल नुसार हे मॅग्नेटिक फील्डचे फॉर्म्युले चेंज होतील. आता इन्फायनाइटली लॉंग वायर असेल तर काय होईल सांगा मग? इन्फायनाइटली लॉंग वायरसाठी φ1 φ2 दोन्ही अँगलच्या व्हॅल्यू ह्या 90 डिग्री होतील. कशा? बघा इकडे वायर इन्फायनाइट आहे. मग ही लाईन जी आहे ती इथं जॉईन होणार नाही. ही लाईन अशी इकडे जाईल. सो दिस φ2 अँगल विल बी 90 डिग्री. अगेन हा एंड जर इन्फायनाइट असेल तर ही लाईन इकडे अशी स्ट्रेट येणार. ही लाईन जी आहे ती कशी येणार? इकडे स्ट्रेट येईल. अँड दिस φ1 अँगल इज ऑल्सो 90 डिग्री. म्हणजे φ1 φ2 इथं 90 म्हणजे π/2 येतात. मग साइन 90 प्लस साइन 90 1 + 1 2 होतं. आणि त्या 2 ला डिवाइड केलं 4 जे आहे त्यामुळे इथं 2 होईल. सो दी फॉर्म्युला विल बी म्यू नॉट आय अपॉन 2 असा तरी यूज करा. हा म्यू नॉट आय अपॉन 2 और म्यू नॉट 2 आय अपॉन 4 कारण म्यू नॉट अपॉन 4 ची व्हॅल्यू माहित असते म्हणून आपण असा यूज करतो. इन्फायनाइटली लॉंग असेल तर. मग या डिफरंट कंडिशन लक्षात ठेवा. सेमी इन्फायनाइट यासाठी असेल तर हे अँगल जे आहे ते कसे चेंज होतील त्यानुसार या व्हॅल्यूज काय होणार इथं चेंज होतील. लक्षात येते व्यवस्थित? वा स्ट्रेट कंडक्टर म्हणून असलेल्या मॅग्नेटिक फील्डचे हे फॉर्म्युले प्रिपेअर करा. नाव लेट्स सी हाऊ दी चार्ड पार्टिकल एक्सपिरियन्सेस ए फोर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. हा झाला बायट-सोवर्ट लॉच्या ऍप्लिकेशनचा पार्ट आपण डिस्कस केला. आता आपल्याला बघायचं लॉरेन्स फोर्स म्हणजे एखादा चार्ड पार्टिकल ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर होतो देन दॅट चार्ड पार्टिकल एक्सपिरियन्सेस ए लॉरेन्स फोर्स. तो चार्ड पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स करतो. सपोज एक प्लेन मी कन्सिडर केलाय. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा चार्ज आहे क्यू. दिस चार्ज क्यू इज इन मोशन. ही झाली डायरेक्शन व्हेलॉसिटीची. या डायरेक्शन न तो मोशन मध्ये आहे. देन दिस चार्ज एक्सपिरियन्सेस. आता डायरेक्शन चार्जची व्हेलॉसिटी इथं आपण असं कन्सिडर केलं तर हीच डायरेक्शन असते करंटची. कारण चार्ज फ्लो झाला एका डायरेक्शनने की त्याला करंटच म्हणतो आपण. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण वायरच्या फोर्स वरती घेताना करंट म्हणणार आहे. देन दिस चार्ज एक्सपिरियन्सेस ए फोर्स एफ बार इन दिस डायरेक्शन. जेव्हा बी बार आणि व्ही बार मधला अँगल किती असेल? थिटा असेल. तर हा फोर्स इकडे असा वरती ह्या चार्ज वरती काय होतो? अप्लाय होतो. कधी? हा चार्ज जर मोशन मध्ये असेल तरच. अँड दिस फोर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला. मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन ए चार्ज पार्टिकल क्यू विल बी व्ही बार क्रॉस बी बार. कारण व्ही बार क्रॉस बी बार ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा इकडे असतो आपल्याला माहिती आहे. व्ही बार क्रॉस बी बार हा इकडेच येणार आहे. डायरेक्शन कळते आपल्याला फोर्सची. आणि मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर दिस फोर्स विल बी क्यू व्ही बी साइन थिटा. फी बार क्रॉस बी बारचा प्रोडक्ट फी बी साइन थिटा हे क्यू आलं. सो दिस विल बी फोर्स. आणि डायरेक्शन कळते इकडं. या दोघांना परपेंडिक्युलर असते. ही झाली याची काय? डायरेक्शन. वेर थिटा इज द अँगल बिटवीन
डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. लक्षात आलं काय सांगतोय? आणि मग इथं चार्ज पॉझिटिव्ह असेल तर इकडे घ्यायचं. बट इफ अवर चार्ज इज निगेटिव्ह, देन ओन्ली द चेंज विल बी. आता चार्ज इकडे फ्लो होत असेल, निगेटिव्ह चार्ज इकडे फ्लो होत असेल तर करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शननं फ्लो होतो. हा पार्ट लक्षात ठेवा. आणि मग करंट जर अपोजिट डायरेक्शननं फ्लो होत असेल तर मग इथं आपल्याला यूज करताना हा फॉर्म्युला जो आहे तो फोर्सची डायरेक्शन आता फक्त चेंज झाली, निगेटिव्ह इकडे झाली. फोर्सची डायरेक्शन का चेंज झाली? तर पार्टिकलची व्हेलॉसिटी जरी इकडे असली तरी त्या पार्टिकलच्या मोशनमुळे जो करंट इंड्यूस होतो दॅट करंट विल बी इन दी अपोजिट डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं आपण करंट इकडे घेतो आणि फोर्सची डायरेक्शन इकडे मिळते. लक्षात येते? आणि मग पर्टिक्युलर कंडिशन मध्ये मॅक्झिमम फोर्स कधी असतो, मिनिमम कधी असतो हे सांगू शकतोय आपण साइन थिटाच्या व्हॅल्यूवरून. इफ थिटा इज 0 then force will be 0, that will be minimum force, and if theta is 90 degree sin theta will be 1 and that will be maximum force. Hey, this is the force acting on a charged particle due to when it moves through magnetic field. Okay, now फोर्सचे डायरेक्शन फाइंड आउट करायला आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करतो. मिडल फिंगर करंटच्या डायरेक्शनने घ्यायची, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने घ्यायची, देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. आणि मग यामध्ये ह्या 3 फिंगर्स म्युच्युअली परपेंडिक्युलर असाव्यात. मी यात वेळ घालवत नाही, तुम्हाला माहित आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लक्षात ठेवा फक्त मॅग्नेटिक फील्ड म्हटलं की फोर फिंगर, करंट म्हटलं की मिडल फिंगर, देन फोर्स विल बी इन द डायरेक्शन ऑफ थंब. या टाइप मध्ये आपण याला काय करतो, यूज करतो. आता फोर्स जर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही फील्ड जर प्रेझेंट असतील एकाच वेळी, त्याला लॉरेन्स फोर्स म्हणतो आपण. मग एका वेळी दोन्ही फील्ड असेल तर ह्या दोन्ही बोथ दिस फील्ड मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन चार्ज विच इज इक्वल टू QE, आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन दी चार्ज Q इक्वल टू V बार क्रॉस B बार. हा आता बघितला होता, हा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघितलेला फॉर्म्युला, फोर्स इक्वल टू QE इक्वल. ओके, आणि मग यांचं कंबाइंड इक्वेशन हे येतो, याला लॉरेन्स फोर्स म्हणतो. जर दोन्ही फील्ड दिले असतील तर हा फोर्स अप्लाय झालेला असतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्यवस्थित यूज करावा लागला तर. आणि मग फोर्स ऍक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर, चार्ज वरती असलेला फोर्स मिळाला आपल्याला. नाउ लेट्स सी द फोर्स ऍक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी एक कंडक्टर प्लेस केला आहे. दिस इज अवर कंडक्टर. ओके, दिस कंडक्टर कॅरी इज ऑफ लेंथ L. हे L आहे, आय नाही, लक्षात ठेवा. या कंडक्टरची लेंथ किती L आहे. आणि मग या कंडक्टरनं मॅग्नेटिक कंडक्टरची लेंथ आणि मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन यांच्यामध्ये असलेला अँगल किती थिटा. देन दिस कंडक्टर एक्सपिरियन्सेस ए फोर्स. या कंडक्टर मधून आपण सपोज करंट पास केलाय आय. या कंडक्टर मधून किती करंट पास होतोय आय. तर ह्या कंडक्टर वरती एक फोर्स अप्लाय होतो F बार. हे एक्सप्रेशन याचं डिराईव्ह करण्याची डायग्राम आहे, ज्यामध्ये स्मॉल एलिमेंट घेतो आपण आणि इंटिग्रेट करून टोटल फोर्स काढतो. तो टोटल फोर्स जो मिळाला होता आपल्याला, दॅट फोर्स विल बी आय इंटू L बार क्रॉस B बार. प्रोडक्ट घेतला तर F इक्वल टू ILB साइन थिटा. एक सिंपल फॉर्म्युला आहे. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर when it is placed in a magnetic field, F equal to I, current passing through that conductor, L, length of that conductor, B is the magnetic field in which this conductor is placed, and theta is the angle between length of conductor म्हणजे DL bar and the direction of magnetic field म्हणजे DL bar आणि B bar मधला हा काय असतो, अँगल असतो. ओके, दिस अमाउंट ऑफ फोर्स विल ऍक्ट ऑन दिस चार्ज करंट कॅरिंग कंडक्टर. लक्षात येते, सिंपल कंडिशन आहे. सपोज वी हॅव टू पॅरलल वायर्स. एका वायरवरती असलेला फोर्स कळाला. जर टू पॅरलल वायर्स असतील आणि सपोज फर्स्ट वायर कॅरीज करंट I1, सेकंड वायर कॅरीज करंट I2, देन देर इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन दिस टू वायर्स. या दोन वायर मध्ये डिस्टन्स R आहे. सिम्बॉल्स काय यूज करतो बघा, डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल वायर्स इज R and both carry current I1 and I2. Then each wire attracts other wire with the same force. हे दोन्ही एकमेकांवरती सेम फोर्स अप्लाय करून काय करतात, अट्रॅक्ट करतात एकमेकांना. आणि हे दोन्ही फोर्स जे असतात ते इक्वल असतात. अँड दॅट फोर्स विल बी म्यू नॉट I1 I2 L, वायरची लेंथ लक्षात ठेवा, डिवाइड बाय 2πr, वेअर R इज द डिस्टन्स बिटवीन टू वायर्स. या फॉर्म्युलाचा यूज करून फर्स्ट वायर सेकंड वायर वरती किती फोर्स अप्लाय करते, F21 बार. तसंच सेम फर्स्ट वायर वरती सेकंड वायरने अप्लाय केलेला फोर्स जो आहे F12 बार, हे दोन्ही फोर्स इक्वल असतात मॅग्निट्यूड मध्ये आणि त्यांची ही व्हॅल्यू आहे. आणि मग
जर एल लेंथ इकडे घेतली मी, देन वी कॉल इट ॲज फोर्स पर युनिट लेंथ ऑफ कंडक्टर. देन दिस एफ बाय एल इक्वल टू, फक्त एल इकडे घेतलंय, बाकी काही चेंज होणार नाही. न्यूटन पर मीटर युनिट यूज करू शकताय फोर्स पर युनिट लेंथ साठी. लक्षात आलं? आणि मग यामध्ये अट्रॅक्शन कधी होतं आणि रिपल्शन कधी होतं कळालं? करंट जर दोन्ही वायर मधून सेम डायरेक्शन न फ्लो होत असेल, देन दिस टू वायर्स अट्रॅक्ट्स इच अदर. अँड इफ द करंट passing through one wire is opposite to in direction that of the other wire, then these two wires repels each other. हा एवढा पार्ट आहे यातला, लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन. आता फोर्स अप्लाय होतो म्हणजे टॉर्क एखाद्या लूप वरती अप्लाय होतो. आणि टॉर्क कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ही एक लूप आहे आपला कंडक्टिंग करंट कॅरिंग लूप आहे. एक वायरची कॉईल आहे, आपण म्हणू शकतो PQRS. आणि अशी कॉईल जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली, दिस इज अवर मॅग्नेटिक फील्ड. या कॉईलनं अँगल जो सबटेंड केलाय फील्ड सोबत तो काय आहे, बी थिटा आहे. देन वी कॅन फाइंड आउट दी टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस कॉईल. आणि या कॉईल वरती ऍक्ट होणारा जो टॉर्क असतो, दॅट टॉर्क टव विल बी IAB cos 90 minus phi, where phi is the angle between direction of magnetic field and area vector. एरिया व्हेक्टर माहित असणं गरजेचं आहे. सरफेसला परपेंडिक्युलर जो ड्रॉ करतो आपण, एरिया व्हेक्टर ही कन्सेप्ट बऱ्याच वेळा युज केलेली आहे, माहित असेल तुम्हाला. त्या एरिया व्हेक्टर मधला अँगल असतो, और वी कॅन राईट दिस cos 90 minus phi as sin phi. Okay, so this is the formula for torque acting on a current carrying coil placed in a magnetic field. आणि मग ह्या टॉर्क मुळे ही कॉईल काय होते, रोटेट होते. ही कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आता या जेवढा काही पार्ट मी सांगितला इथपर्यंतचा पार्ट आपण 11th मध्ये स्टडी केला होता, क्लास 11th मध्ये. याच्यावरती जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले, तर सपोज एक क्वेश्चन दिलाय मी, की प्रोटॉन एंटर्स इनटू ए मॅग्नेटिक फील्ड. प्रोटॉन दिलाय, मग त्याचा चार्ज गिव्हन असणार आहे का, नाही माहित पाहिजे. प्रोटॉनचा चार्ज युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. ए प्रोटॉन एंटर्स इनटू ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 1.732, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड दिले विथ व्हेलॉसिटी 10⁷ मीटर पर सेकंड, म्हणजे व्हेलॉसिटी दिले ऍट अन अँगल 60 डिग्री टू दी फील्ड, म्हणजे थिटाही दिलाय. फोर्स ऍक्टिंग ऑन दी प्रोटॉन विल बी. ओके, मागच्या वर्षी विचारला होता हा क्वेश्चन. मग याच्यावरती फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तर सिंपल आहे. चार्ज गिवन, प्रोटॉनचा चार्ज 1.6 इंटू 10⁻−19, व्हेलॉसिटी गिवन आहे, मॅग्नेटिक फील्ड गिवन आहे, थिटा दिलाय 60 डिग्री. मग फोर्सचा फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला, F इक्वल टू QVB साइन थिटा. QVB गिवन आहे, थिटा 60 आहे, व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल. एवढा सोपे क्वेश्चन सीईटी मध्ये विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, फिगर शोज ए सर्क्युलर कॉइल कॅरिंग करंट I केप्ट व्हेरी क्लोज बट नॉट टचिंग ऍट पॉइंट A on straight conductor carrying the same current I. The magnitude of magnetic field or induction at the center of circular coil will be. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं, तर O पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची. कुणामुळे असणार आहे इथं O पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड, तर दोघांमुळे. सर्क्युलर कॉइलही आहे इथं आणि स्ट्रेट कंडक्टरही आहे. आधी मला सांगा, स्ट्रेट कंडक्टर मुळे ह्या सेंटरला असणारी मॅग्नेटिक फील्ड काय असेल. स्ट्रेट कंडक्टर इन्फायनाइटली लॉंग आहे. इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर मध्ये असलेल्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय घेतो आपण फॉर स्ट्रेट कंडक्टर. फॉर्म्युला विल बी B इक्वल टू μ0I/2πr. आता सांगितलं होता मी फॉर्म्युला. R इज व्हॉट, R इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट O फ्रॉम वायर. ह्या रेडियस एवढं डिस्टन्स नाही, त्यामुळे R आलं. आणि ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे स्ट्रेट वायर मुळे असलेली, ही मॅग्नेटिक फील्ड कशी असेल सांगा, डायरेक्शन मध्ये कशी असेल. तर इथं जर राईट हँड, तुम्ही जर इथं राईट हँड थंब रूल यूज केला, तर मॅग्नेटिक फील्ड O पॉइंटला आउटवर्ड मिळेल तुम्हाला. लक्षात येते. आणि जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर कॉइलची कन्सिडर केली, तर ती इनवर्ड मिळेल. त्यामुळं सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक फील्ड जेव्हा घेतो आपण, दॅट मॅग्नेटिक फील्ड विल बी μ0/2r. सर्क्युलर कॉइलचा फॉर्म्युला यूज केला, सेंटरला असलेल्या मॅग्नेटिक फील्डचा. स्ट्रेट वायरचा फॉर्म्युला यूज केला, पण दोन्ही फील्ड आहेत ओ पॉइंटला. ही फील्ड आहे आणि ही फील्ड आहे. मग दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळं ऍडिशनच्या ऐवजी दोघांच्या फील्डची काय होणार, सबट्रॅक्शन. सॉरी, इथं ऍडिशन. हा, डायग्राम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन बघा इथं डायग्राम मध्ये. ऍक्च्युअल मध्ये याची जी, हे मी स्वतः डायग्राम ड्रॉ केल्यामुळे ड्रॉ करताना डायरेक्शन चुकली असेल कदाचित. या दोघांची डायरेक्शन ऑप्शन वरून जर जायचं असेल तर प्लस येते, म्हणजे सेम आली पाहिजे. म्हणजे कॉइलची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कशी पाहिजे, आउटवर्ड पाहिजे. इथं डायग्राम वरून जर घ्यायला गेलो आपण, तर ती इनवर्ड येते, त्यामुळे इथं सबट्रॅक्शन झालं असतं. ऍक्च्युअल मध्ये ह्या डायग्राम वरून इथं मायनस होणार, आणि मग हे 1 - 1/π हा ऑप्शन करेक्ट येईल इथं, कधी दोघांची ऍडिशन केली तर. पण
ऍक्च्युअल मध्ये इथं मग हा करंट जो आहे तो क्लॉकवाईज नव्हता, कसा होता, अँटी क्लॉकवाईज होता, त्यामुळं मग हा ऑप्शन बरोबर आला असता. पण कसं सोडवायचं हे लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, असे क्वेश्चन्स या झालेल्या पार्ट वरती एक्झाम मध्ये विचारले जातील. नेक्स्ट पार्ट कडे बोलला. 12th मध्ये आपला पहिला पॉईंट होता एम्पियर सर्क्युटल लॉ. जसं बायोट सवर्ट लॉ वरून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करता येते, तशीच एम्पियर सर्क्युटल लॉ वरून मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करता येते. काय होता एम्पियर सर्क्युटल लॉ? सिंपल लॉ होता. A line integral of magnetic field over a closed surface is equal to mu naught times the net current passing through that closed surface. लक्षात येते? असा एक सिंपल लॉ होता. लॉ कसा होता बघा, समजून घ्या व्यवस्थित. लॉचं हे स्टेटमेंट आहे. इथं हा आपला लूप झाला. कोणता? हा रेक्टँग्युलर लूप. आणि मग या रेक्टँग्युलर लूप मधून पास होणारा जो करंट आहे तो कोणता आहे? आय. तर मग या लूप साठी आपण जो लॉ अप्लाय करतो, हे मॅग्नेटिक फील्डचे जे लूप असतात यासाठीचा लॉ होता लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे इंटिग्रेशन झालं. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओव्हर क्लोज्ड लूप म्हणजे इंटिग्रेशन डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स म्हणजे म्यू नॉट टोटल करंट म्हणजे नेट करंट थ्रेडिंग थ्रू दी एरिया बाउंडेड बाय दी कर्व. हा जो लूप असतो, हा हे सर्क्युलर लूप जे आहेत मॅग्नेटिक फील्डचे, यातून पास होणारा टोटल करंट म्हणजे नेट करंट हा एक जर असेल तर हा लूप, या लॉला यूज करून आपण काही फॉर्म्युलेज डिराईव्ह करणार आहोत. इथं ऍक्च्युअल मध्ये जर टॉप व्ह्यू बघितला तर तो असा दिसतो हा. ओके, हे आपला डीएल म्हणजे हा लूप झाला. ह्या लूप मधून जो करंट पास होतोय आय, हा करंट इथं आउटवर्ड दिसतोय. हा वरती जाणारा करंट हा इकडं, तो करंट इथं. आणि मग याचा एक स्मॉल एलिमेंट डीएल घेतला आपण आणि त्याचे इंटिग्रेशन घेतलं तर ह्या कम्प्लीट लूप वरती असलेली मॅग्नेटिक फील्ड मिळते. ओके, ते इंटिग्रेशन होतं. म्यू नॉट आय एवढी असते, व्हॅल्यू सांगितलेली आहे. याचा यूज करून आपल्याला मॅग्नेटिक फील्डचे काही फॉर्म्युले जे आहेत ते डिराईव्ह करायचे. प्रूफ वगैरे काही घ्यायची गरज नाहीये आपल्याला इथं. फाइंड आउट करायला लॉ माहिती आहे आपल्याला. हा लॉ फक्त लक्षात ठेवा किंवा याच्यावरती न्यूमरिकल येणार नाहीयेत. लॉ फक्त माहित असावा. या लॉचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्डचे डिफरंट फॉर्म्युलेज डिराईव्ह केले होते. फर्स्ट फॉर्म्युला दॅट वी डिराइव्ड हिअर इज द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ ए स्ट्रेट लॉंग सॉलिनाइड. सॉलिनाइड म्हणजे एखाद्या सिलेंडर वरती वाउंड केलेली कॉईल असते. ओके, आणि मग त्या कॉईल मुळे असलेली जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते लाईक दिस इज अवर सॉलिनाइड, ज्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. या सॉलिनाइड मधून आपण जर करंट पास केला, आय करंट पास केला, तर तो करंट कसा बघा, प्रत्येक वेळी कसा येतोय बघा, इकडून पाठीमागून बाहेर येईल, इथून आत जाईल. परत प्रत्येक वेळी करंट हा कसा पास होत गेला, वरती इथं काय होतोय, बाहेर येतोय, आउटवर्ड करंट आहे. आणि इकडं डाऊनवर्ड इनवर्ड करंट आहे. असा हा यातून करंट काय होईल, पास होईल. आणि तो प्रत्येक टर्न मधून पास होतोय. आणि हा या सॉलिनॉइडचा प्रत्येक टर्न मॅग्नेटिक फील्डही तयार करतो. म्हणजे इथं बघा, हा प्रत्येक टर्न, इथं करंट आउटवर्ड आहे, इथं इनवर्ड आहे, इथं आउटवर्ड आहे, इथं इनवर्ड आहे. म्हणजे करंट इथं पास होतोय. आणि मग आपण इथं जर एखादा लूप कन्सिडर केला, एम्पेरियन लूप ज्याला म्हणतो आपण, PQRS, आणि हे प्रूफ घेतलं याचं. मी यात वेळ घालवत नाही, कारण आपल्याला फॉर्म्युला फक्त फाइंड आउट करायचा याचा. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू याचा फॉर्म्युला, जो इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता तो आपण डिराईव्ह केला होता. आठवतंय? एम्पेरियन लूप 4 पार्ट मध्ये कन्सिडर केला होता. PQ, QR, RS आणि परत SP या पार्ट मध्ये कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करून याचे काही कंपोनंट झिरो आले होते. अँड द फॉर्म्युला फॉर magnetic field along the axis of the solenoid will be B equal to mu naught Ni. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. लक्षात येते? ह्या सॉलिनॉइडच्या अलॉंग द एक्सिस जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द एक्सिस ऑफ द सॉलिनॉइड, या सॉलिनॉइडच्या इनसाइडला जो काही मॅग्नेटिक फील्ड जी काही तयार होते, दॅट मॅग्नेटिक फील्ड B विल बी इक्वल टू म्यू नॉट Ni. हिअर म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, N इज व्हॉट. इथं N चं मिनिंग नंबर ऑफ टर्न्स नाहीये, नॉट नंबर ऑफ टर्न्स. N is number of turns per unit length. N चं meaning काय आहे? Total number of turns on this solenoid per unit length of this solenoid. हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही याला टोटल नंबर ऑफ टर्न्स घ्यायचे असेल तर त्याला कन्वर्ट करू शकताय. पण N चं मिनिंग लक्षात ठेवा, फक्त नंबर ऑफ टर्न्स नाही. N मीन्स दी नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. या टाइप मध्ये हा फॉर्म्युला जर यूज केला तर तुम्हाला सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करता येते. आणि तसंच सॉलिनॉइडला कर्व फॉर्म मध्ये बेंड केलं की त्याचा टोरॉइड तयार होतो, लाईक दिस. हा टोरॉइड तयार झाला, त्यातून जर करंट पास केला तर या टोरॉइड मुळे त्याच्या अलॉंग द एक्सिस जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, तीही मॅग्नेटिक फील्ड आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. आणि त्याचं प्रूफ मी दाखवत नाही, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो. सॉलिनॉइड सारखाच असतो, सेम फॉर्म्युला आहे. B इक्वल टू म्यू नॉट Ni
इथंही एनचं मिनिंग नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असंच आहे. लक्षात येते? फक्त एनचं मिनिंग इथं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट घेताना जर कॅपिटल एन हे एवढे टोटल नंबर ऑफ टर्न्स असतील तर याची ह्या सॉलिनॉइडची लेंथ जी आहे त्याच्या सर्कम्फरन्स एवढी असते, दॅट विल बी 2πr. सो कॅपिटल एन डिवायडेड बाय 2πr असा जर फॉर्म्युला घेतला तुम्ही तर तो एनचा तयार होतो. नंबर ऑफ टर्न्स, टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे 2πr, त्याला आपण स्मॉल एन म्हणू शकतोय. लक्षात येते? इथं मॅग्नेटिक फील्ड इनसाइडला 0 असते, पण ह्या अलॉंग द एक्सिस या सॉलिनॉइडच्या आतमध्ये ही फील्ड 0 नसते. दिस इज द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा फॉर्म्युला यूज करा. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा. एवढे फॉर्म्युले फक्त सॉलिनॉइडचा आणि टोरॉइडचा सेम फॉर्म्युला आहे. लक्षात आलं? आता एक डिव्हाइस स्टडी केलं होतं. एक इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारलेले दिसतील. एमसीजी, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर यूज टू मेजर ऑर डिटेक्ट स्मॉल करंट. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन म्हणाल तर यामध्ये 2 मॅग्नेट्स असतात, 2 मॅग्नेटिक पोल्स असतात. ह्या 2 पोलच्या मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते त्यामध्ये आपण एक कॉइल काय करणार आहे, प्लेस करणार आहे. एक सस्पेन्शन आहे, त्याला आपण हँग करून एक कॉइल प्लेस केली. इथं PQRS त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत आणि मग त्याला खाली एक स्प्रिंग कनेक्ट करून या हेअर स्प्रिंग आणि अशा टाइप मध्ये काय आहे याचं कन्स्ट्रक्शन आहे. मिरर वगैरे इथं असतो. हा ओल्ड टाइपचा गॅल्व्हॅनोमीटर झाला. कन्स्ट्रक्शन याचं माहित आहे तुम्हाला, गरज नाहीये. आणि यातून जर आपण करंट पास केला तर हा गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला रिडिंग दाखवतो. लक्षात आलं? म्हणजे करंटचं रिडिंग दाखवतो. एवढं सिंपल आहे ते. फक्त यात जे फॉर्म्युला यूज करतो आपण, ते फॉर्म्युले कसे यूज करायचे? तर इथं जे आपण फॉर्म्युला यूज करतो त्यामध्ये हा रिडिंग का दाखवतो? बिकॉज when current passes through this coil experiences a torque and ही कॉइल टॉर्क का एक्सपिरियन्स करते? बिकॉज दिस कॉइल इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि आपण आता बघितलं होतं की एखाद्या कॉइल मधून जर करंट पास केला आणि ती मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल तर त्या कॉइल वरती टॉर्क अप्लाय होतो अँड दॅट टॉर्क विल बी टू इक्वल टू NIAB. पुढं अँगल असतो, हा अँगल म्हणजे कोणता तर साइन थिटा असतो. पण तो साइन थिटा इथं लिहिला नाही कारण इथं आपली कंडिशन आहे मोस्टली हा थिटा जो आहे तो परपेंडिक्युलर असतो. म्हणजे कॉइल एरिया वेक्टरचा अँगल जो असतो तो कसा असतो, परपेंडिक्युलर कन्सिडर करतो आपण. नसेल तर व्हॅल्यू घेता येते आपल्याला. इथं NIA याचं मिनिंग मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉइल, हेही लक्षात ठेवा. NIA चं मिनिंग काय असतं? मॅग्नेटिक मोमेंट, ज्याला आपण MB साइन थिटा असं यूज करतो टॉर्कचा फॉर्म्युला. लक्षात आलं? मग ह्या टॉर्कमुळे ही कॉइल काय होते, डिफ्लेक्ट होते करंट पास केला की. आणि करंट ऑफ केला की ही कॉइल परत आहे त्या जागी त्याच्या रिटर्न येते आणि ती रिटर्न येते. त्यामुळे तो टॉर्क कोणता असतो? रिस्टोरिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे, या टॉर्कमुळे कॉइल डिफ्लेक्ट होते, रिडिंग मिळतं आपल्याला. करंट ऑफ केला की ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला कॉइल रिटर्न येते. कुणामुळं? बिकॉज ऑफ दिस रिस्टोरिंग टॉर्क. सो दिस रिस्टोरिंग टॉर्क टव इक्वल टू सी थिटा. थिटा ही त्याचं कॉइलचं डिफ्लेक्शन झालं, किती अँगलनं कॉइल डिफ्लेक्ट झाले. फिर सी इज नोन ॲज द ट्विस्ट कॉन्स्टंट और टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ दिस फॉस्फर ब्रॉन्झ फायबर. इथं जे आपण फॉस्फर ब्रॉन्झ फायबरचं एक सस्पेन्शन युज केलेलं असतं, त्या सस्पेन्शनचा, फॉस्फर ब्रॉन्झ फायबर वायरचा हा काय असतो? ट्विस्ट कॉन्स्टंट असतो, ज्याला आपण सी हे सिम्बॉल काय केलं इथं युज केलं. इथं अल्फा झालंय, पण ऍक्च्युअल मध्ये हा काय आहे तर सॉरी अल्फा नाही, हा के यूज केलंय, पण ऍक्च्युअली इथं काय सी सिम्बॉल आहे. सी इज दी रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर ट्विस्ट, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? ट्विस्ट कॉन्स्टंट म्हणतो. लक्षात ठेवा त्याची व्हॅल्यू. आणि मग हे दोन टॉर्क इक्वल असतात, कारण जेवढं कॉइल डिफ्लेक्ट झाली त्याच जागी रिटर्न आली, म्हणजे जेवढा डिफ्लेक्टिंग टॉर्क तेवढाच रिस्टोरिंग टॉर्क. आणि मग यावरून करंटचा फॉर्म्युला तयार होतो. करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर आय इक्वल टू C अपॉन NAB इंटू थिटा. मग ह्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे आपण सांगू शकतोय करंट passing through this galvanometer is directly proportional to the theta. जेवढा जास्त करंट तेवढा जास्त थिटा, म्हणजे तेवढी जास्त कॉइल डिफ्लेक्ट होणार. जेवढी जास्त कॉइल डिफ्लेक्ट होणार म्हणजे याचा अर्थ तेवढा जास्त करंट. असं झालं. हा करंटचा फॉर्म्युला आणि टॉर्कचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यावरती न्यूमेरिकल विचारलेत, यूज करायचे आपल्याला याला. ओके. आणि मग गॅल्व्हॅनोमीटर म्हटलं की त्याला सेन्सिटिव्हिटी आली. सेन्सिटिव्हिटी कशी फाइंड आउट करायची? तर फर्स्ट सेन्सिटिव्हिटी आहे करंट सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर स्मॉल चेंज इन करंट इन प्रोड्युसेस लार्ज चेंज इन डिफ्लेक्शन. म्हणजे छोटासा करंट मध्ये चेंज झाला तर डिफ्लेक्शन जर गॅल्व्हॅनोमीटरनं लगेच दाखवलं तर आपण काय म्हणतो? तो गॅल्व्हॅनोमीटर सेन्सिटिव्ह आहे. मग हा जो रेशो आहे
Small change in current produces large change in deflection. d theta by di हा जो रेशो आहे, we call this ratio as sensitivity, current sensitivity of galvanometer, and this sensitivity will be equal to NABC. N, number of turns of coil. A, area of coil. B, magnetic field of coil in which it is placed. And C is the twist constant or torsional constant of the fiber. लक्षात आलं? दिस इज करंट सेन्सिटिव्हिटी. आणि तशीच सेम व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर डिफ्लेक्शन पर युनिट व्होल्टेज म्हणजे डी थिटा बाय डीव्ही म्हणतो आपण. त्यामधून एक रिलेशन तयार होतं. डीव्ही ची व्हॅल्यू तुम्ही करंट डी आय इंटू आर घेऊ शकता आणि मग डी थिटा बाय डी आय परत एसआयच होतं आणि अपॉन आर येतो. कन्वर्जन आहे फक्त. व्होल्टेज सेन्सिटिव्ह विल बी करंट सेन्सिटिव्हिटी अपॉन रेजिस्टन्स आर. आर मीन्स द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. याला कॅपिटल जी सिम्बॉल ऍक्च्युअली यूज करतो आपण. मग एसआय ची व्हॅल्यू ही पुट केली तर फॉर्म्युला मिळतो NAB अपॉन CR. लक्षात येतोय फॉर्म्युला? सिंपल आहे. NAB अपॉन CR. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी अँड दिस इज फॉर करंट सेन्सिटिव्हिटी. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, न्यूमेरिकल विचारलेले आहेत याच्यावरती, त्यामुळे याला निग्लेक्ट करू नका. दोन्ही सेन्सिटिव्हिटीचे फॉर्म्युले आहेत, व्यवस्थित प्रिपेअर करा. तुम्हाला याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. नाउ such type of galvanometers are converted into ammeter and voltmeter also. गॅल्व्हॅनोमीटरला जर एमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याचं ऍक्च्युअली मेन रिझन असतं गॅल्व्हॅनोमीटरची स्मॉल करंट कॅरिंग कपॅसिटी, करंट मेजरिंग कपॅसिटी म्हणा. गॅल्व्हॅनोमीटरची करंट मेजरिंग कपॅसिटी ही 1 मिली एम्पियर टू 10 मिली एम्पियर मॅक्झिमम असते. लार्ज करंट पास केला की गॅल्व्हॅनोमीटर डॅमेज होतो. मग त्याची करंट मेजरिंग ॲबिलिटी, कपॅसिटी, रेंज जर इन्क्रीज करायची असेल तर आपण त्याला कन्वर्ट करतो एमीटर मध्ये. आणि कसं कन्वर्ट करतो? सिंपल मेथड आहे. या मेथडनं गॅल्व्हॅनोमीटरला जर एमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, वी कनेक्ट a shunt resistance across this galvanometer of very small value. एकच आन्सर लक्षात ठेवा. हाऊ दी गॅल्व्हॅनोमीटर इज कन्वर्टेड इनटू एमीटर. Galvanometer is converted into an ammeter by connecting a small shunt resistance across it. आणि मग इथले जे व्हॅल्यूज आहेत, आय टोटल करंट, आपल्याला जो मेजर करायचा आहे तो टोटल करंट कोणता? आय. IG करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर, कॅपिटल G रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, यस शंट रेजिस्टन्स, IS करंट पासिंग थ्रू शंट रेजिस्टन्स. हे सिम्बॉल जर यूज केले तर या शंटची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. सिंपल होता. फॉर्म्युला S विल बी IG अपॉन I मायनस IG इंटू G. IG स्टँड्स फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. IG चं मिनिंग काय? करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर ऑर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. I इज द टोटल करंट दॅट वी आर गोइंग टू मेजर. म्हणजे आपल्याला जो मेजर करायचा करंट आहे तो I total. So this S will be the shunt resistance that was needed to connect across this galvanometer to convert this galvanometer into an ammeter. हा शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आणि हे रिलेशन लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन येतात. तसंच सेम आपण या गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करतो. चेंज काय? टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर वी हॅव टू कनेक्ट a series large value resistance in series with the galvanometer. म्हणजे क्वेश्चन जर असा आला, हाऊ दी गॅल्व्हॅनोमीटर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटर इज कन्वर्टेड इनटू एन व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग ए हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इन सेरीज विथ दी गॅल्व्हॅनोमीटर. मग इथं तेच सिम्बॉल IG करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर, G रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर अँड R सेरीज रेजिस्टन्स. याला आपण RES X असे सिम्बॉल वेगवेगळे यूज केलेले आहेत. हा कनेक्ट केला की तो कशात कन्वर्ट होतो? व्होल्टमीटर मध्ये. आणि मग या R ची व्हॅल्यू ही आपण कॅल्क्युलेट करू शकतोय फॉर्म्युलाचा यूज करून. R इक्वल टू फी अपॉन IG मायनस G. सिम्बॉलचं मिनिंग, हा R म्हणजे त्या गॅल्व्हॅनोमीटरला सेरीज मध्ये कनेक्ट केलेला लार्ज रेजिस्टन्स. फी टोटल पोटेन्शियल डिफरन्स दॅट वी हॅव टू मेजर. आपल्याला जे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं या दोन पॉईंटच्या अक्रॉसचं टोटल फी, ते टोटल पोटेन्शियल डिफरन्स फी जे मेजर करायचे म्हणजे जे आपल्याला रेंज असते दिलेली. IG full scale deflection of galvanometer किंवा current passing through galvanometer and G is the resistance of this galvanometer. यावरून आपण हा series resistance R ही काय करू शकतो इथं कॅल्क्युलेट करू शकतोय. लक्षात येते काय सांगतोय? S आणि R हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतील. आणि मग यामध्ये एक डिव्हाइस होतं सायक्लोट्रॉन. एक डिव्हाइस होतं सायक्लोट्रॉन, सिंपल डिव्हाइस होतं. सायक्लोट्रॉन इज यूज टू ऍक्सलरेट चार्ज पार्टिकल्स. डिव्हाइसचं कन्स्ट्रक्शन माहिती आहे सायक्लोट्रॉनचं. दोन पोल्स आहेत,
ह्या 2 पोलच्या मध्ये एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झालेली असते आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण 2 डीज प्लेस केल्या होत्या. डी शेप मध्ये असलेले हे मेटल प्लेट्स असतात जे आतून हॉलो असतात. अशा ह्या 2 डीज, these 2 डीज आर कनेक्टेड टू हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, म्हणजे एका एसी व्होल्टेजला, एसी सप्लायला आपण याला काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं इथं. ओके. आणि मग अशा या सायक्लोट्रॉन मध्ये इथं बघा ह्या 2 डीज आहेत, त्याचा टॉप व्ह्यू म्हणूया आपण. आणि मग इथं सेंटरला एखादा पार्टिकल जर आपण प्लेस केला, देन दॅट पार्टिकल विल बी ऍक्सलरेटेड विदिन दिस डीज लाईक धिस. याला ऑन केलं की हा पार्टिकल सायक्लोट्रॉनच्या आतमध्ये असा काय होतो, ऍक्सलरेट होतो, म्हणजे त्याच्या सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये तो काय होतो, रिव्हॉल्व्ह होतो इन्क्रीजिंग रेडियस मध्ये. आणि ह्या विंडो मधून बाहेर येतो आणि टार्गेट वरती काय करतो, स्ट्राईक करतो. सिंपल कन्स्ट्रक्शन होतं त्याचं. हे कन्स्ट्रक्शन थेरी मध्ये आहे, वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. सिंपल आहे. इथं आपल्याला लक्षात ठेवायची त्याची फॉर्म्युले. पार्टिकलची मोशन बघा आधी इथून स्टार्ट झालाय आणि तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होतोय. त्याची रेडियस वाढत जाते, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते, बिकॉज इट गेट्स ऍक्सलरेटेड. हा ज्या वेळी ह्या 2 डीच्या मध्ये जो गॅप आहे तिथं येईल त्यावेळी तो ऍक्सलरेट होतो आणि मग याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. आणि व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली की रेडियस इन्क्रीज होत जाते आणि मग त्याची कायनेटिक एनर्जी ही काय होत जाते, इन्क्रीज होते आणि हा विंडो मधून बाहेर येतो. त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी लार्ज असते आणि इट हॅज लार्ज अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑल्सो. मग यात फॉर्म्युले कोणते यूज करायचे होते, तर इथं फॉर्म्युले. This particle has 2 types of forces because it moves in circular motion, so it will be because of the centripetal force mv square by r. But that centripetal force here will be act as a magnetic force. म्हणजे इथं मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो. मॅग्नेटिक फोर्स कोणता घेतला, QVB sin थिटा. थिटा 90 असल्यामुळे QVB घेतलं होतं आपण आणि याच्यावरून रेडियसचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे फी इक्वल टू QB R अपॉन M. म्हणजे ते व्हेलॉसिटी आणि रेडियस यांच्यात डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे. देन द टाइम टेकन बाय द चार्ज टू डिस्क्राईब सेमी सर्क्युलर पाथ, टोटल नाही, डीच्या आतमध्ये सेमी सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाइम जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो टाइम असतो टी इक्वल टू पाय एम अपॉन क्यू बी. हे सिम्बॉल लक्षात येतात. पाय कॉन्स्टंट, एम मास ऑफ दॅट चार्ड पार्टिकल, क्यू चार्ज ऑन दॅट चार्ड पार्टिकल अँड बी इज द मॅग्नेटिक फील्ड. टाइम, मग टोटल टाइम कम्प्लीट जर फ्रिक्वेन्सी घ्यायची असेल, म्हणजे टोटल टाइम पिरियड काढायचा असेल कॅपिटल टी, म्हणजे त्याच्या कम्प्लीट रिव्हॉल्युशनचा टाइम, तर याच्या डबल करणार आपण. सेमी सर्कलला टी लागत असेल तर कम्प्लीट सर्कल करायला कॅपिटल टी, टाइम पिरियड म्हणतो आपण त्याला. सो 2 पाय एम अपॉन क्यू बी. याचा रेसिप्रोकल घेतला की फ्रिक्वेन्सी मिळेल. याच्या अपोजिट, टाइम पिरियडच्या अपोजिट काय असते, फ्रिक्वेन्सी असते. याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर किंवा सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. हे फॉर्म्युले आहेत, सगळ्या फॉर्म्युलांचा युज करायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. मग त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी असते त्याच्यामुळं, त्याच्या हाय व्हेलॉसिटीमुळे त्यामध्ये लार्ज कायनेटिक एनर्जी मिळते. आणि ती कायनेटिक एनर्जी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला मिळतो आपल्याला बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. हे 2 इथे घेतलं तर 2m होतो. आणि मग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कधी असते पार्टिकलला, त्याच्या लास्टच्या रिव्हॉल्युशनला. म्हणजेच जर त्या लास्टच्या रिव्हॉल्युशनची रेडियस डीच्या रेडियस एवढी असेल तर त्याची एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी, ही मॅक्झिमम असते. म्हणून आपण हा फॉर्म्युला युज करतो, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ सायक्लोट्रॉन, सॉरी त्या पार्टिकलची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. या फॉर्म्युल्याचा युज करून कॅल्क्युलेट करता येते. सिम्बॉलचं मिनिंग फक्त लक्षात ठेवा, चार्ज, डी ची रेडियस, मॅग्नेटिक फील्ड आणि त्या पार्टिकलचं मास, चार्ज पार्टिकलचं मास, हे व्हॅल्यूज असतात. मग शक्यतो प्रोटॉन, अल्फा पार्टिकल किंवा प्रोटॉन हाच मॅक्झिमम विचारला जातो. एक तर प्रोटॉन असेल किंवा अल्फा पार्टिकल दिला असेल, ते कॉन्स्टंट आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज पाठ करून ठेवा. लक्षात आलं. हे सायक्लोट्रॉनचे काय होते, फॉर्म्युले होते. आता यामध्ये न्यूमरिकल जर विचारला या पार्ट वरती, तर न्यूमरिकल तो काही एक्झाम्पल म्हणून 1-2 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. सपोज हिअर क्वेश्चन इज ए चार्ज्ड, ओके, क्वेश्चन बघा कसा आहे. ए चार्ड पार्टिकल इज मूव्हिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. म्हणजे एक चार्ड पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय. सर्क्युलर पाथची रेडियस आर दिले. वेन द एनर्जी ऑफ द पार्टिकल बिकम्स 3 टाइम्स द ओरिजिनल, द न्यू रेडियस विल बी. म्हणजे तो अगोदर ज्यावेळी त्याची एनर्जी काहीतरी आहे त्यावेळी त्याची रेडियस किती आर आहे. जर त्या पार्टिकलची एनर्जी 3 टाइम्स केली म्हणजे इन्क्रीज केली, तर आता त्याच्या ज्या रिव्हॉल्युशनचं ऑर्बिट असणार त्याची नवीन रेडियस काय असेल असे विचारले. मग एनर्जी म्हणजे रिव्हॉल्व्ह होणाऱ्या, त्या रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी असते. आपण आता बघितलं होतं. काय फॉर्म्युला होता त्याचा कायनेटिक एनर्जीचा, क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2m. आत्ताच सांगितलंय मी.
मग हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला विचार केला तर कायनेटिक एनर्जी ऑफ ऑर्बिटिंग सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, दॅट कायनेटिक एनर्जी विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ रेडियस. याच्यावरून सांगू शकतोय आपण, कारण हे कॉन्स्टंट आहेत क्यू बी 2m. मग हे प्रपोर्शनॅलिटी घेतली तर इनिशियल कायनेटिक एनर्जी ke1 डिवायडेड बाय ke2 म्हणजे इनिशियल अपॉन फायनल. हे चुकून आलं इथं, के लक्षात ठेवा, हे निग्लेक्ट करा. इनिशियल आणि फायनलचा रेशो घेतला तर R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर घेऊ शकतोय आपण. आणि यामध्ये इनिशियल पेक्षा फायनल कसे 3 टाइम्स आहे, सो ह्या रेशो जो आहे तो 1/3 मिळेल आपल्याला. देअरफॉर R2 विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं तर √3R1 हा आपल्याला काय मिळतो इथं आन्सर मिळतो, म्हणजे √3R. म्हणजे इनिशियल रेडियसच्या √3 टाइम्स काय मिळते, न्यू रेडियस मिळते. लक्षात येते, प्रपोर्शनॅलिटी वरून सांगायचं होतं. आणखी एक क्वेश्चन बघूया. Question is, a circuit contains an emitter, a battery of 30 volt and a resistance of 40.8 ohm all connected in series. काय काय series मध्ये कनेक्ट केलंय बघा. हे सर्किट कंटेन्स emitter, सर्किट मध्ये एक emitter आहे, एक सेल आहे ज्याचं व्होल्टेज म्हणजे EMF 30 व्होल्ट आहे आणि रेजिस्टन्स त्या एक रेजिस्टन्स आहे 40.8 ओहम. हे तीन म्हणजे emitter, बॅटरी आणि रेजिस्टर हे तिघं कनेक्ट केलेत सेरीज मध्ये. इफ द emitter हॅज ए कॉइल ऑफ रेजिस्टन्स 480 ओहम, म्हणजे ॲमीटरच्या कॉइलचा म्हणजे त्याचा गॅल्व्हॅनोमीटर जो असतो, त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स कॅपिटल जी म्हणूया आपण त्याला, 480 ओहम आहे आणि त्याच्या अक्रॉस जोडलेला शंट 20 ओहम आहे. म्हणजे ॲमीटर म्हणजे काय असतो, तर गॅल्व्हॅनोमीटर आणि त्याला पॅरल मध्ये कनेक्ट केलेला शंट रेजिस्टन्स. मग गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स 480, शंट 20 आणि शंट म्हणजे पॅरल रेजिस्टन्स असतो. मग ह्या ॲमीटरचा रेजिस्टन्स अगोदर जर मिळाला, आपल्याला फाइंड आउट काय करायचे, रीडिंग इन द ॲमीटर विल बी. ॲमीटरचं रीडिंग म्हणजे काय असेल सांगा, तर करंट. मग करंट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला रेजिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर ॲमीटर सर्किटमध्ये आहे, पण ॲमीटरला रेजिस्टन्स आहे आणि ॲमीटरच्या आतमध्ये परत 2 रेजिस्टन्स आहेत, 480 आणि 20 ओहम. हे दोघं एकमेकांना पॅरल असतात, गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स आणि शंट रेजिस्टन्स. सो आधी आपण ॲमीटरचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करूया. ॲमीटरचा कसा करणार, पॅरल असल्यामुळे. सपोज स्मॉल r इज द रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर, देन 1/r इक्वल टू 1/20 प्लस 1/480. हे दोन पॅरल असतात ॲमीटर मध्ये. याचा आन्सर येतं 19.2 ओहम. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही, त्या स्मॉल आर ची व्हॅल्यू मिळते 19.2 ओहम. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर. आता ॲमीटर आहे, ॲमीटरला सिरीज मध्ये अजून एक रेजिस्टन्स आहे 40.8 ओहमचा. मग ऍडिशन होईल दोघांची. सो टोटल रेजिस्टन्स इन दी सर्किट आर इक्वल टू 40.8 प्लस हा ॲमीटरचा 19.2, सो इट विल बी 60 ओहम. मग रेजिस्टन्स मिळाला, फी माहित होतं 30 व्होल्ट आहे, करंट फाइंड आउट करा, I इक्वल टू V बाय R मीन्स 30/60, 1/2 आलं म्हणजे 0.5 एम्पियर. मग सर्किट मधून पास होणारा करंट किती झाला, 0.5 एम्पियर. आणि मग सर्किट मधून जेवढा करंट पास होईल तेवढाच ॲमीटर रिडिंग दाखवणार. सो द रिडिंग ऑफ ॲमीटर विल बी 0.5 एम्पियर. हा याचा काय झाला, करंट पासिंग थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर. ओके, सिंपल टॉपिक आहे, फॉर्म्युले भरपूर होते. व्यवस्थित तुम्ही जर हे सगळे फॉर्म्युले प्रिपेअर केले तर तुम्हाला या टॉपिक वरती जर विचारला क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, तर व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि याच्यावरती जर क्वेश्चन्स विचारले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील.